लोकशाहीर अन्नाभाऊ साठे की जयंती बृहस्पतिवार को पनवेल शेतकरी कामगार पक्ष कार्यालय में उत्साह के साथ मनाई गई। इस अवसर पर अन्नाभाऊ साठे को अभिवादन करने के लिए शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, पूर्व महिला आघाड़ी अध्यक्ष माधुरी गोसावी, लाल ब्रिगेड संगठन के अध्यक्ष जगदीश पवार, जिला परिषद के विपक्षी नेता जनार्दन पाटिल, पंचायत समिति सदस्य गोपाल भगत, प्रहलाद केनी, जितेंद्र म्हात्रे आदि गणमान्य सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर लोकशाहीर अन्नाभाऊ को अभिवादन करते हुए बालाराम पाटिल ने उनके द्वारा किए गए कार्य को उजागर किया। एक महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक दत्तक नेतृत्व, समाजाच्या प्रगतीसाठी अहर्निशपणाने झटणारा एक जाणता नेता, संवेदनशील हृदयाचे खासदार साहित्याचे भुई अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम सोहळा गेल्या अनेक वर्ष आपण शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये साजरा करत असतो। ज्या धुरीणाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं, महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी आपलं उभं आयुष्य वेचलं, वाढण्याचा वाद सारखं खासदार साहित्य ज्यांच्या लेखणीतून साकारलं आणि खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रगतीसाठी जे झटले त्या अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी आपण जमत असतो। समाजाच्या दुर्बल घटकातील प्रगतीच्या दृष्टीने ज्या वेळेस कार्यक्रमाची किंवा कुठल्याही उपक्रमाची वेळ येईल त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंचं नाव हटकून साऱ्यांच्याच तोंडी येत असतं आणि हे सारं करत असताना आपलं आयुष्य अतिशय साधेपणानं, सातत्यानं, चळवळीमध्ये खडतरपणानं अण्णाभाऊ साठेंनी व्यतीत केलं। समाजाप्रती आपलं आयुष्य त्यांनी समर्पित केलं। तर अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या आयुष्यामध्ये जर मनात आणलं असतं तर अनेक सुखसोयी, श्रीमंती मिळाली असती, पण या कुठल्याही गोष्टीचा मोह न धरता आपल्या समाजासाठी आणि मागासन समाजासाठी सातत्यानं आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं आणि प्रगतीच्या दृष्टीनं, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीनं आपलं अख्खं आयुष्य वेचलं।